स्माइल आफ्टरनून. वेलकम. आजच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण सर्वप्रथम झिबू सिम्बॉल्स बघणार आहोत. तर झिबू सिम्बॉल्स हे एक एंजलिक ऊर्जांनी परिपूर्ण असलेले सिम्बॉल्स आहेत. आणि हे सिम्बॉल आपण का बरं यूज करणार आहेत, तर रेकीच्या लेव्हल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल नाही आहे. आणि रेकीची लेव्हल 1 ची एनर्जी फक्त ही 10% आहे. तर तुमची ही एनर्जी मल्टिप्लाय करण्यासाठी त्याच्यात थोडस एनर्जीचा अजून फ्लो तुम्हाला मिळावा, यासाठी आपण हे जिबू सिम्बॉल्स बघणार आहोत. आणि या जिबू सिम्बॉल्स आपल्या हेल्थ, रिलेशनशिप, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आणि फायनान्स, नकारात्मकता दूर करणं, या सगळ्या गोष्टींसाठी आपण या जिबू सिम्बॉल्सचा वापर करणार आहोत. तर हे जिबू सिम्बॉल्स यूज कसे करायचे, तर सर्वप्रथम म्हणजे हे जिबू सिम्बॉल्स आपण इथे देतोय, तर या जिबू सिम्बॉल्सला अट्युनमेंटची गरज राहत नाही. जसं रेकीच्या प्रत्येक सिम्बॉलला अट्युनमेंट घेतल्याशिवाय आपण यूज करू शकत नाही, त्याच पद्धत आपण हे जिबूचे सिम्बॉल्स तुम्ही विदाउट अट्युनमेंट यूज करू शकता, दुसऱ्यांनाही यूज करायला देऊ शकता. माझा आवाज येतोय का? इज माय व्हॉइस इज क्लिअर? चॅटबॉक्स मध्ये सांगा. ओके, बाकी ज्यांना येतोय सर, तुम्ही तुमचं चेक करा थोडं नेटवर्क. चला, तर हे जे जिबू सिम्बॉल्स आहेत, हे आपल्याला ड्रॉ करून ठेवायचे असतील तर लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहेत. या सिम्बॉल्सला ड्रॉ करताना जिबू सिम्बॉल्सला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहे. हे जिबू सिम्बॉल्स तुम्हाला क्रिस्टल स्वरूपात सुद्धा अवेलेबल असतात. ते तुम्ही त्या पद्धतीने त्या कामासाठी स्वतःच्या पर्समध्ये, घराच्या लॉकरमध्ये बाळगू शकता. हे आपल्या औरामध्ये जर आपण यूज करायला ठेवले तर याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला येत असतो. तर हे सगळे सिम्बॉल्स आपण कुठे यूज करू शकतो? आपल्या औरामध्ये यांना ठेवू शकतो, आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये या सिम्बॉल्सच्या प्रिंट काढून सुद्धा आपण ठेवू शकतो. त्याच्यानंतर मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्ही त्या सिम्बॉल, जे मी कॉन्सन्ट्रेशनचे सिम्बॉल देणार, ते त्यांच्या नोटबुकवर, पुस्तकांवर ड्रॉ करू शकता. त्यांच्या कंपॉस पेटीमध्ये वगैरे आपण ते सगळे पाऊचमध्ये वगैरे हे सिम्बॉल्स तुम्ही त्याचं एक लॅमिनेशन करून हे सिम्बॉल्स त्यांना जवळ बाळगायला देऊ शकता. ठीक आहे. या पद्धतीने हे जे सिम्बॉल्स आपण यूज करतो, या सिम्बॉल्सचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने, पण रेकी किंवा हे सिम्बॉल्स किंवा पुढे एंजल किंवा क्रिस्टल, कुठलीही अल्टरनेटिव्ह थेरपी वापरत असताना ऐसा भी होता है क्या असा क्वेश्चन मार्क लावायचा नाही. ठीक आहे. या जागी तुम्हाला काय म्हणायचंय? हे ईश्वर ऐसा ही हो, या ट्रस्टने, ज्या कुठल्या देवाला, ज्या कुठल्या पंथाला, ज्या कुठल्या धर्माला तुम्ही मानत असाल, त्या दैवी ऐश्वर्य शक्तीला साक्षी मानून तुम्ही जर हे सिम्बॉल्स यूज केले तर तुम्हाला याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतो. या सिम्बॉलचा जर रिझल्ट आतापर्यंत जो आपण बघितलेला आहे, तर या सिम्बॉलचा रिझल्ट ज्यांनी हे इन्व्हेंट केलं त्यांच्या हजबंडला कॅन्सर होता, आणि तो कॅन्सर सुद्धा या सिम्बॉलचा, हेल्थ सिम्बॉल त्यांनी यूज करून तो दूर झाला. तर अशाच पद्धतीने आपण देखील या सिम्बॉलचा वापर करून आपल्या जीवनातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फक्त या सिम्बॉल्सवर आपला ट्रस्ट असणं गरजेचं आहे. तर आधी आपण याला ड्रॉ कसा करायचा ते समजून घेऊ. तोपर्यंत कागद पेन रेडी करा तुम्ही. सिम्बॉल्स आपल्याला ड्रॉ करायला शिकायचं आहे.
तो आपण प्रत्येक सिम्बॉल आता ड्रॉ करायला शिकणार आहे. सगळ्यात पहिला जो आपण सिम्बॉल शिकणार आहे तो म्हणजे नकारात्मकता, निगेटिव्हिटीला रिलीज करणारा सिम्बॉल. तर पहिला सिम्बॉल आहे तो म्हणजे रिलीज सिम्बॉल. सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या औरामधनं रिमूव्ह करण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करणार आहे. हा याचा कलर आहे ब्लू. आणि रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. हा सिम्बॉल या पद्धतीने ड्रॉ करायचा आहे. याला रिलीज 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 3 टाइम्स याला बोलायचं आहे. माझ्या औरामध्ये कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्णतः आता या क्षणी रिमूव्ह कर, असं आपल्याला अफर्मेशन या रिलीज सिम्बॉल साठी द्यायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने हा रिलीज सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. हा झाला आपला पहिला नकारात्मकता रिमूव्ह करण्याचा सिम्बॉल. या सिम्बॉलचा यूज करून आपण आपल्या औरामधली, आपल्या जीवनातील एखाद्या व्यक्तीची वारंवार तब्येत खराब राहत असेल तर हे सिम्बॉल ड्रॉ करताना करायचं की आपल्या 5ही बोटांना या पद्धतीने जवळ करायचं आहे आणि मग बोटाने हे सिम्बॉल आपण ड्रॉ करू शकतो. रिलीज रिलीज रिलीज. या व्यक्तीच्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी आहे तर ती कायमस्वरूपी रिलीज होऊ दे, कायमस्वरूपी संपून जाऊ दे, असं 3दा आपल्याला अफर्मेशन बोलायचं आहे. अशा पद्धतीने आपण या सिम्बॉलचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर पहिला सिम्बॉल आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह करणारा बघितला, जो कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये राहू देत नाही, सर्व प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नकारात्मकता दूर झाल्यानंतर आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हेल्थ. तर आता दुसरा सिम्बॉल आपण बघतोय ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. याला हेल्थ सिम्बॉल म्हणू शकतो आपण. जीवनामध्ये संपूर्ण चांगलं आरोग्य राहण्यासाठी हा सिम्बॉल आपण यूज करतो. याचा जो रंग आहे तो आहे ग्रीन. याला आपण ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करणार आहे. कुठल्या कलर मध्ये? ग्रीन कलर मध्ये. आणि हा सिम्बॉल ड्रॉ कसा करायचा बघा. ठीक आहे. हेल्थ सिम्बॉल परत एकदा काढून दाखवते. खालून सुरू केला. आजारी व्यक्तीला जे तुम्ही अन्न पाणी चार्ज करून देणार आहे, जे आपण अन्न पाणी चार्ज करायला शिकलो, अगदी त्या पद्धतीने आपण या सिम्बॉलचा वापर करून अन्न पाणी चार्ज करून त्या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ मिळाला पाहिजे ही प्रार्थना करू शकतो. ग्रीन कलर मध्ये आपण हा लेफ्ट हँडवर ड्रॉ करून ठेवू शकतो. ठीक आहे. लेफ्ट हँडवर किंवा लेफ्ट बॉडी पार्टवर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता, किंवा हा क्रिस्टल स्वरूपात मिळतो त्याला आपण आपल्या खिशामध्ये पॉकेटमध्ये बाळगू शकतो. हेल्थ नंतर काय पाहिजे जीवनामध्ये? काय पाहिजे सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. हेल्थ के बाद क्या चाहिए? चॅट बॉक्स मध्ये सांगा. आरोग्यानंतर काय महत्वाचं आहे? बघू द्या काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी. नाही नो, पहिले प्रेमाची गरज आहे. सगळ्यांनी चुकीचे आन्सर दिले. प्रेम, अनकंडिशनल लव्ह. तेही प्रेम कसं? अनकंडिशनल लव्ह, विदाउट एनी कंडिशन. एखादा व्यक्ती तुम्हाला प्रेम करतो आहे, नाही तर आपण मुलांनाही लहानाचं मोठं करतो,
तर सगळ्यात पहिले की तो आपलं म्हातारपणाची काठी बनली पाहिजे. तर आपल्याला जे प्रेम करायचं आहे ते इथून पुढे अनकंडिशनल लव्ह, म्हणजे त्या प्रेमामध्ये कुठल्याही कंडिशन्स नाही असं प्रेम आपल्याला करायचं विदाऊट एनी कंडिशन. तर याला आपल्याला रेड कलर मध्ये करायचं आहे. नाव आहे सिम्बॉलचा तिसरा अनकंडिशनल लव्ह. अनकंडिशनल लव्ह याला आपण पिंक आपल्या रेड कलर मध्ये ड्रॉ करत असतो. ठीक आहे. हा हार्टचा सिम्बॉल या पद्धतीने, मग या दोन रेषा आणि हे 3 डायमंड. हा झाला अनकंडिशनल लव्ह, जो नात्यांना प्रेम, विश्वास आणि आदराने जोडत असतो. एक पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या मार्फत आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या इतरांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम हा सिम्बॉल करत असतो. ठीक आहे. त्यानंतर प्रेमानंतर ठीक आहे, तुम्ही पैसा मागताय तर तो प्रेमानंतर, आणि तो पण कसा पाहिजे आपल्याला, अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड म्हणजे जी समृद्धी आहे ती आपल्या जीवनामध्ये अनलिमिटेड अशी पाहिजे आहे. तर त्याच्यासाठीचा आपला नेक्स्ट जो सिम्बॉल राहील तो आहे अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड अबंडन्स याचा रंग आहे ब्राऊन और रेड. ब्राऊन किंवा रेड या कुठल्याही कलर मध्ये तुम्ही याला व्हिज्युअलाइज करू शकता, ड्रॉ करू शकता. याला 3 अशा आपल्याला रेषा द्यायच्या. इथून सुरू केला आणि या 3 रेषा. हा झाला अनलिमिटेड अबंडन्स. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरभरून प्रॉस्परिटी पाहिजे, समृद्धी पाहिजे. त्याच्यासाठी चा सिम्बॉल आपण बघणार आहे, तो म्हणजे प्रॉस्परिटी. इथपर्यंत झालंय. त्यानंतरचा सिम्बॉल आहे तो म्हणजे प्रॉस्परिटीचा सिम्बॉल. याचा रंग आहे ग्रीन आणि याला ड्रॉ करायचा आहे. लोक विदेशांमध्ये याचे टॅटू पण बनवतात, पण घाई नका करू टॅटू बनवायला, कारण आपल्याला आज पैशाची गरज आहे, उद्या प्रेमाची गरज राहू शकते, म्हणून सगळ्याच टॅटू काढणार आहे का. त्याचा प्रिंट काढून जवळ ठेवा, तरी आपल्याला फायदा होतो. पेनाने आपण त्या कलरच्या मार्कर पेनने आपण हे सिम्बॉल्स ड्रॉ करून ठेवू शकतो. ठीक आहे. किंवा क्रिस्टल फॉर्म मध्ये सुद्धा आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ज्यांचा यूज आपण करू शकतो. तर समृद्धीसाठीचा हा सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर मुलांच्या अभ्यासासाठीचा सिम्बॉल आपल्याला पाहिजे आहे. तर सगळ्यात पहिला सिम्बॉल अभ्यासासाठी तो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठीचा सिम्बॉल आहे. सेंटर्डनेस. याचा रंग आहे ऑरेंज आणि याला असं काढायचं आहे.
या पद्धतीने हा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. हे सगळे त्या त्या कलर मध्ये काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन सोबतच मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठीचा सिम्बॉल मी तुम्हाला देत आहे. हा झाला का काढून? याच्या इमेज पण मी आज पाठवून देते तुम्हाला ग्रुपवर. मुलांची ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी कलर आहे रेड आणि आपला हा सिम्बॉल या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा आहे. जे बालवाडीत शिकले असतील लहानपणीचा 4. ठीक आहे. त्याच्यानंतरचा लास्ट सिम्बॉल आहे तो म्हणजे ब्युटी सिम्बॉल. या सिम्बॉलला ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. हा अत्यंत सोपी आहे. इकडून असा आणि इकडून असा हा असा ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. झालंय काढून सगळ्यांचे? ओके. आता याबद्दल कुणाचे काही प्रश्न असतील यू कॅन आस्क. हँड रेज करा. या सिम्बॉल्स बाबतीत हा सुचिता मॅडम. पेन उचलायचा नाही का काढताना? नाही नाही उचलला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके. प्रणाली मॅडम अनम्यूट युअरसेल्फ. हे सिम्बॉल तुम्ही जे सांगितले हे आपण जसं निगेटिव्हिटी, तर आपण आता मेडिटेशन करताना कसं मग तो आपण विचार हे करायचं की चक्रांवर एक वेळा टाकून द्यायचं का पूर्ण? ओके सांगते काय करायचंय. आपण रिलीज सिम्बॉल जो आहे ना, तर मी माझ्या आवरामध्ये पूर्ण तो रिलीज सिम्बॉल रिलीज 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 सगळ्या निगेटिव्हिटी माझ्या शरीर मन 7 चक्र आणि औरातून पूर्णपणे जातो आहे असं पूर्ण हे घ्यायचं आहे. ठीक आहे. ओके. आणि पण त्याच्या आधी आपण जेव्हा जे ओरा हे करतो त्याच्यानंतर आपण पाम ऍक्टिव्हेशन करतो त्याच्यावर पण हा टाकायचा का? काय ऍक्टिव्हेशनच्या वेळेस पण हा टाकायचा का? नाही नाही याला ऍक्टिव्हेशन साठी टाकायची गरज नाही. आणि आपल्या शरीरावर आपण कुठे म्हणजे डाव्या साईडला लेफ्ट साध्या साईडने आपण असं कुठे पण ते लिहून ठेवू शकतो. अच्छा. म्हणजे आणि मग तो पाण्याने वगैरे धुतल्या जाते तर मग तो काही दुसऱ्या प्रॉब्लेम नाही. दिवशी मग परत ड्रॉ परत करायचा. परत ड्रॉ म्हणजे करायचा. करून मी ऍक्च्युअली माझा मागच्या वेळी हा क्लास मिस झाला होता म्हणून सगळे क्वेश्चन. नाही ठीक तर आहे ना, मग काही ते हरकत परत नाही मग ना. ते आपण ठीक आहे ना. हे सगळे जर आपण केले तर एका वेळेस आपण किती लावू शकतो आपल्या एका वेळेस 3 लेफ्ट साइड सिम्बॉल. मध्ये? 3. ओके. आणि तो ओके. स्पार्कल ब्ल्यू पेन आणि तेच कलरचे पेन यूज करू? हा त्या त्या कलरचे, नुसतं नाही. इथे जो कलरचा सिम्बॉल सांगितलाय त्याच कलरने तुम्हाला ड्रॉ करायचंय. आरती गिरी मॅडम. ठीक आहे. ओके ठीक आहे. मॅडम दुसऱ्यासाठी वापरू शकतो का आपण? बिलकुल. हे तुम्ही दुसऱ्यांना गिफ्ट म्हणजे एखादा प्रॉस्परिटी जी एखाद्याच्या जीवनामध्ये पैशाची प्रॉब्लेम आहे तर तुम्ही हा ते सिम्बॉल त्याला देऊ शकता की हे तू पर्स मध्ये ठेव आणि मग मला याचा अच्छा. रिझल्ट सांग. तेव्हा तुम्ही रेकीने चार्ज करून रेकी हातात, आता आपले हा रेकीचे हात आहे, या 2 हातांमध्ये तुम्ही पेन चार्ज करून मुलांच्या एक्झामला जसं देऊ शकता तसे हे सिम्बॉल चार्ज करून की हे मी माझ्या भावाला देत आहे, याच्या जीवनामध्ये संपूर्ण आर्थिक समृद्धीचा लाभ त्याला होऊ दे असं म्हणून तुम्ही हे सगळे सिम्बॉल्स देऊ शकता. ओ थँक्यू. ओके. थँक्यू. स्मिता मॅडम.
मॅडम आवाज कॉन्सन्ट्रेशन साठी वगैरे आवाज ब्रेक होत आहे. हा बोला. मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन साठी वगैरे कसं युज करायचे हे सिम्बॉल? त्यांच्या नोटबुकवर, त्यांच्या पाण्याच्या बॉटलवर, त्यांच्या पुस्तकांवर, त्यांच्या कंपास मध्ये हे सिम्बॉल तुम्ही देऊ शकता. तर ते हे करून द्यावं लागेल का? स्केचपेनने ड्रॉ करून द्यायचे. आणि त्याला मग पहिले हिल म्हणजे हे करून द्यायचं का? रेकी थँक्स टू रेकी म्हणायचं, थँक्स टू तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं, त्याचे पुस्तकं साहित्य, आणि तिथे छोटे छोटे ड्रॉ करा, तिथे मोठे मोठे नाही. पुस्तकाच्या कोपऱ्यांमध्ये, नोटबुकच्या कोपऱ्यांमध्ये छोटे छोटे ड्रॉ करून ठेवून द्या. अभ्यासात खूप चांगला फरक दिसतो. अच्छा, ओके. श्रद्धा मॅडम. हॅलो. हा बोला. हा मॅम, किती म्हणजे ह्याचं टायमिंग वगैरे काय आणि प्रिकॉशन्स काय आहेत का ह्याच्यामध्ये, म्हणजे काय खबरदारी? कुठलंच नाहीये. ओके. आणि एका वेळी 3च यूज करू शकतो एका आपण? वेळेस 3च आणि use जर करू क्रिस्टल आणि क्रिस्टलचे असेल तरी पण 3च ना? हो हो. ओके ओके, एवढंच विचारायचं होतं. ओके. आणि म्हणजे बाकीच्या म्हणजे 30 डेज कुठल्याही डेजला आपण यूज करू शकतो ना? हा, झिबू सिम्बॉल्सला कुठल्याही आपण आपल्या पर्स मध्ये पण ठेवू शकतो, कुठलंही याला बंधन नाही आहे. स्मिता मॅडम अनम्यूट करा. थँक्यू. या सिम्बॉलला आपण काही अफर्मेशन देणं प्रत्येक वेळी गरजेचं आहे का? विदाउट अफर्मेशन काम करतच नाही. प्रत्येक गोष्ट, अगर आपके जिंदगी में कोई चीज नहीं है उसका मतलब आपने वो यूनिवर्स से मांगा नाहीये. जर तुम्ही आज 1 लाख रुपये महिना कमवत नाही तर तुम्ही कधीच सांगितलं नाही ब्रह्मांडाला की मला 1 लाख रुपये महिना कमवायचा आहे, आणि म्हणून ती गोष्ट आपल्या जीवनात नाही आहे. जर आपल्या जीवनामध्ये प्रेम पाहिजे, पण आपण कंप्लेंटवर किती फोकस करतो जीवनामध्ये. प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला प्रेमाची अपेक्षा असते, पण ऍक्च्युअल मध्ये करतो काय आपण? समोरचा व्यक्ती थोडा जरी नकारात्मक वागला की त्याची निगेटिव्हिटी 2-3 लोकांसोबत स्प्रेड करतो. अँड दिस इज द बिगेस्ट रिझन ऑफ अवर लाईफ, की आपल्याला पाहिजे एक असतं आणि मागतो एक, आणि म्हणून पाहिजे असलेलं मिळत नाही. आजपासून जे पाहिजे ते मिळवण्यासाठी जे पाहिजे तेच मागायचं आहे. ठीक आहे. सो कृपया आता आपण या झिबूचे प्रश्न थांबवू, कारण आपल्याला आज प्रोटोकॉल बघायचं आहे. ठीक आहे. तर रेकीचं दैनंदिन लेवलची प्रॅक्टिस कशी करावी, सकाळीपासून उठल्या रात्री झोपेपर्यंत नेमकं काय काय करावं ते आधी आता आपण डिस्कस करू. आणि जे काही प्रश्न आहेत अगदी तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत, म्हणजे उद्या जो आपला क्लास आहे तो क्लास 3 वाजता राहणार आहे. किती वाजता उद्या क्लासचं टायमिंग? 3 वाजतापासून तुमचा शेवटचा प्रश्न संपेपर्यंत आपला क्लास राहणार आहे. क्लिअर? आलं का लक्षात? उद्या दुपारी 3 वाजता, 4च्या ऐवजी आपला 3 वाजता क्लास चालू होईल, आणि तुमचा शेवटचा प्रश्न संपेपर्यंत क्लास राहणार आहे. त्याच्यामुळे सगळे प्रश्न लिहून ठेवा. पहिले आपण उद्या राहिलेलं जे काही सिलेबस आहे ते कम्प्लीट करू, आणि कारण अजून 2 टॉपिक राहिलेले आहेत ते उद्या कम्प्लीट करून त्याच्यानंतर तुमचे प्रश्न उत्तर राहणार आहे. ओके. तर उद्या फक्त प्रश्न उत्तर नाही आहे. एनर्जी बॉल कसा तयार करायचा, तो कसा ऍक्टिव्हेट करायचा हे आपण घेणार आहे. परत आज जर प्रोटोकॉल कम्प्लीट झाला नाही तर तो परत उद्या आपल्याला थोडा रिपीट करावा लागेल. तर आता सगळ्यात पहिले दैनंदिन प्रॅक्टिस ऍज अ हिलर काय करायची ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले जी मी तुम्हाला 1 2 3 4 5 प्रोसेस सांगितलेली आहे ती 21 डेज आपल्याला रिपीट करायची आहे. उद्या रिपीट करणार पूजा मॅडम. ओके. तर सगळ्यात पहिले आपल्याला 21 दिवस 1 2 3 4 5 प्रोसेस, जे अट्युनमेंट नंतर आपण चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 1, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 2, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा स्टेप 3, चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा स्टेप 4, आणि चार्ज हिल अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ऑरा स्टेप 5. अशा 5ही स्टेप मध्ये आपल्याला ऍक्टिव्हेशन रोज करायचं आहे. हे केल्यामुळे तुमच्या रेकीच्या एनर्जी दैनंदिन लेवलवर चार्ज होतात. कशासाठी आहे? रेकीची एनर्जी चार्ज करण्यासाठी. हे करण्याच्या आधी उठल्या सगळ्यात पहिले, अजून आतापर्यंत आज आपल्या क्लासचा 9th डे आहे, कोणी कोणी अफर्मेशन रेकॉर्डच केल्या नाहीये. मी जे सांगितलं होतं की आपल्याला आपले व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट हे रेकॉर्ड करायचं आहे, कोणी कोणी केलं नाहीये. जर नसेल केलं तर बघा, तो सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे.
नसेल केलं तर करा त्याच्या, कारण मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं रेकी हे शिकण्यासाठी नाही आहे, तर हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जसं 2 वेळचं जेवण आपण सोडत नाही, त्याच पद्धतीने दिव्य रेकी शक्तीची प्रॅक्टिस जर करायची असेल, याचं बेनिफिट जर पाहिजे तर सांगितलेला टास्क हा तुम्हाला कंप्लीट करावाच लागेल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःच्या आवाजामध्ये पहिले लिहून काढा कागदावर. पहिल्या दिवशीचा टास्क आहे हा, की तुम्हाला काय काय पाहिजे ते सगळं लिहून काढा एका कागदावर. प्रॉपर अफर्मेशन तयार करा की मला 2024 मध्ये माझा बंगला बांधायचा आहे, मी माझ्या बंगल्यात माझ्या फॅमिली सोबत राहत आहे. प्रॉपर अफर्मेशन लिहून काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर अफर्मेशन लिहिल्यानंतर तुम्हाला ते रेकॉर्ड करायचं आहे स्वतःच्या आवाजामध्ये, आणि रोज रात्री झोपताना सगळे कामं झाल्यानंतर ऐकायचं आहे, आणि सकाळी पण उठल्या उठल्या पहिल्यांदा ते ऐकायचं आहे. हा पहिला टास्क सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. आलं का लक्षात? पहिला टास्क आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे ते ब्रह्मांडाला रोज सांगायचं आहे, रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर. ठीक आहे. अफर्मेशन लिहिताना तिथे कुठलाही नकारात्मक शब्द यायला नाही, म्हणजे मी आजारी राहत नाही असं नाही, मी स्वस्थ, मी प्रत्येक क्षण स्वस्थ आहे, माझ्याकडे पैसा पुरत नाही तो येऊ दे नाही, माझ्याकडे प्रचुर, मेरे पास प्रचुर मात्रा में धन है. अफर्मेशन सुद्धा पॉझिटिव्ह शब्दांमध्ये आल्या पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्याला जे दैनंदिन प्रॅक्टिस मध्ये रोज औरा क्लिन्झिंग करायचं आहे. अफर्मेशन कितीही करू शकता, कितीही केल्या तरी रेकॉर्ड करून 7-8 मिनिटाच्या वर जात नाही. म्हणजे असं समजा 5-6 मिनिटं अफर्मेशनला रात्री झोपताना, 5-6 मिनिटं तुम्ही सकाळी देत आहे, किती झाले? 15 मिनिटं झाले. त्याच्यानंतर औरा क्लिन्झिंगला लागतात 2 मिनिटं, आणि 7 चक्रांचं मेडिटेशन करायला लागतात 21 मिनिटं. म्हणजे किती झाले? 21 मिनिटाचं 7 चक्रांचं मेडिटेशन आणि औरा क्लिन्झिंग. हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग, आणि ऍक्टिव्हेशनला 3 मिनिटं, जे आता मी 1 2 3 4 5 सांगितलं त्याला 3 ते 5 मिनिटं वेळ लागतात. एका वेळेस तुम्ही कितीही अफर्मेशन घेऊ शकता. ओके. हे झालं आपलं अफर्मेशन, चक्रा चार्जिंग. पहिले औरा क्लिन्झिंग केलं, त्याच्यानंतर तुम्ही ऍक्टिव्हेशन केलं 1 2 3 4 5 प्रोसेस, आणि त्याच्यानंतर 7 चक्रांचं मेडिटेशन. ठीक आहे. आणि याच्यानंतर जो मी उद्या एनर्जी बॉल सांगणार आहे, ज्याला 7 मिनिटं लागतात, एनर्जी बॉलला सगळे एनर्जी बॉल करायला 5 ते 7 मिनिटं लागतात, ते चक्र चार्जिंग नंतर ऍड करायचं. मग अन्न पाणी चार्ज करायचंय आपल्याला, अन्न पाणी चार्ज करायचं आहे. ठीक आहे. उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला एक नातेवाईक, एक व्यक्ती जवळ ठेवायचा आहे, ज्याला आपण काय करणार आहे, आज पाठवलेल्या ग्रुपमध्ये 7 चक्रांचं मेडिटेशन, सगळे नोट्सही पाठवलेले आहेत, आज चेक करा एकदा. क्विक 7 चक्र मेडिटेशन आज ग्रुपमध्ये पाठवलेलं आहे. तर मग काय करायचं आपल्याला, आता प्रश्न आणि मेसेज थोडं दूर ठेवा, थोडं कॉन्सन्ट्रेशन जातं, आपल्याला शिकायचं आहे. तर उद्या आपल्याला काय करायचं आहे, एक व्यक्ती जवळ ठेवायचा आहे, ज्याला आपण प्रॅक्टिकल हील करणार आहे. मी तुम्हाला हील कसं करायचं ते शिकवणार आहे उद्या. टच हिलिंग प्रॅक्टिकल उद्या आपण करणार आहे. तुमच्याकडे असलेल्या पेशंटला तुम्ही हील करून त्याला किती टक्के बरं वाटतं, पण पेशंट कसा असावा की त्यावेळेस त्याचं काहीतरी दुखत आहे असा पेशंट पाहिजे आपल्याला. नाहीतर तो स्वस्त आहे आणि तुम्ही हिलिंग करणार, मॅडम आम्हाला कळलंच नाही, असं नको. असा पेशंट उद्या क्लासमध्ये रेडी ठेवायचा आहे, ज्याला काहीतरी पेन आहे शरीरामध्ये, हात दुखताय, पाय दुखताय, पोट दुखताय, डोकं दुखताय, असा पेशंट आपल्याला उद्याच्या हिलिंग सेशनसाठी पाहिजे. आपलं स्वतःचं दुखत असेल तर आपण स्वतःला हील करू. ठीक आहे. पेशंट उद्याच्या सेशनला डिस्टन्स वरती चालत नाही, त्याच्यासाठी रेकीच्या सेकंड लेवल मध्ये शिकावं लागेल. डिस्टन्स हिलिंग कुठल्या याचा पार्ट आहे, रेकीच्या सेकंड लेवल मध्ये. फर्स्ट लेवल मध्ये आपण फक्त स्पर्शाच्या माध्यमातून हील करू शकतो. डिस्टन्स हिलिंग साठी तुम्हाला रेकीचं सेकंड लेवल शिकावं लागेल, तरच तुम्ही डिस्टन्सने पेशंटला हील करू शकणार आहे. ठीक आहे.
ओके. जे काही प्रश्न आहे ते आपण उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला अन्न पाणी चार्ज करणं आणि दिवसभरात जर एखादा पेशंट असला त्याला हील करणं, म्हणजे तुम्हाला ते कळत राहील तुमची एनर्जी. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांना हिलिंग देतो तर आपोआप आपलं स्वयंशुद्धीकरण कालावधी चालू असतो आणि आपण दुसऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीने हिलिंग करू शकतो. क्लिअर झालं? ओके. सगळे व्हिडिओ अगदी आपण स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिस केलेली आहे. औरा क्लिन्झिंग, चक्र चार्जिंग सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग युट्यूब मध्ये पाठवलेलं आहे. जे लोक सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांना हे सगळे व्हिडिओ युट्यूबवर शोधायची गरज नाही आहे. माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे. त्या ऍप मध्ये तुम्हाला लेवल 1, लेवल 2 आणि रेकी मास्टर लेवल तिन्ही याचं रेकॉर्डिंग मिळेल. लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही कितीदा बॅच रिपीट करू शकणार आहे. त्याच्यानंतर तिन्ही लेवलचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला, ज्या लोकांची सेकंड लेवलला ऍडमिशन होईल त्यांच्यासाठी आपण सर्टिफिकेट सुद्धा 1, 2, 3 असं ते तिन्ही लेवलचे 3 वेगवेगळे सर्टिफिकेट दिल्या जाणार आहे. ठीक आहे. तर दैनंदिन प्रॅक्टिस आता काय करावी याच्याबद्दल फक्त कुणाचे प्रश्न असतील त्यांनीच हँड रेज करायचा आहे. दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करायची? ओके, संतोष सर बोला. नमस्कार. जसं काल तुम्ही सांगितलं होतं, आता जी रेकीची प्रॅक्टिस आपण केलेली आहे, जे अफर्मेशन्स आपण केलेले आहेत, हे सगळं आपण ब्रह्ममुहूर्तावरती करायचं की बिन आपण ह्या डेली बेसिसवरती जसं आपल्याला टाइम भेटेल तसं आपण करू शकतो? नाही, ते जे What you suggest? अफर्मेशन हा जो मुद्दा आहे ना, हे हा. आपल्याला सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवायचं आहे. तर त्याच्यामुळे Okay. रात्री झोपताना जेव्हा आपण अल्फा लेवल मध्ये असतो, आपलं आपल्या दैनंदिन सगळे कामं संपल्यात आणि आपण झोपायला जाणार, सगळे कामं म्हणजे तेव्हा त्याच्यानंतर नो मोबाईल स्क्रोल वगैरे बाकीचे सगळं आटोपलेलं आहे आणि मग तुम्ही फक्त झोपणार आहे, त्यावेळेस एकदा अफर्मेशन ऐकायचे आहेत रेकॉर्ड केलेले आणि उठल्यानंतर बेडवर पाऊल खाली ठेवायच्या आधी ऐकून घ्यायचंय. कारण आपण जाग आल्यानंतर लगेच काही बेडवरनं उठत नाही आणि कामाला लागत नाही. ते एक 5-1 मिनिटाचा जो वेळ आपल्याकडे असतो तेव्हा पहिले ते सगळे अफर्मेशन ऐकायचे आहेत. याचा फायदा हा आहे सायंटिफिकली की आपण जे काही अफर्मेशन झोपताना देतो ते आपण सबकॉन्शियस माइंड इनडायरेक्टली युनिवर्स, सबकॉन्शियस माइंड आपलं युनिवर्सशी कनेक्ट आहे, तर आपण त्याच्यापर्यंत ते पोहोचवतो. मग आपण झोपलेलो असताना सबकॉन्शियस माइंड त्या अफर्मेशनवर वर्क करतो, कारण सबकॉन्शियस माइंडला हो नाही ही एनर्जी कळत नाही. तुम्ही ज्या गोष्टी त्याला सांगाल, आता इथे काय आपण जाणीवपूर्वक काय सांगून राहिलो, व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट, आपल्याला काय पाहिजे तेच सूचना देत आहे. त्याच्यामुळे सगळे त्या सूचना सबकॉन्शियस माइंड ग्रहण करतो आणि त्याच्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे हे परत आपण कॉन्शियस माइंड, काम कोण करणार आहे? सबकॉन्शियस माइंड नाही करणार, काम करणार आहे कॉन्शियस माइंड. तर सकाळी उठल्यावर जेव्हा ते अफर्मेशन आपण कॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचवू तर ते परत रिपिटेशन होतं आणि बरोबर सकाळी सकाळी आपल्याला माहिती राहतं की हे काम आहे, तर त्या उद्देशांकडे आपल्याला सफलता मिळत जाते. म्हणून अफर्मेशन तेव्हा करायचे. ब्रह्ममुहूर्त वगैरे असं काही नाहीये. उठताना पहिले ते, झोपताना अगदी शेवटी ते, असं 2 आपला नियम अफर्मेशन साठी करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा परत एकदा रिपीट करते. दुसरं हे झालं की फ्रेश झाला तुम्ही की औरा क्लिन्झिंग करून टाकायचं. औरा क्लिन्झिंगला 3 मिनिटं, त्याच्यानंतर 1, 2, 3, 5 प्रोसेसला 3 मिनिटं आणि चक्र चार्जिंगला 21 मिनिटं. असं तुमचं अर्धा तासाची मॉर्निंग प्रॅक्टिस झाल्यानंतर दिवसभरात फक्त तुम्हाला अन्नपाण्याला चार्ज करणं आणि असलेल्या पेशंटला हील करणं किंवा आपलं काही दुखत असेल तर हील करणं एवढी सोपी प्रॅक्टिस आहे. पण अर्धा तास जर का तुम्ही नियमित इथून पुढे 21 दिवस काढला तर मग बघा तुमच्या लाईफमध्ये या रेकीतनं एक असे पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल तुम्ही केव्हाही अनुभवू शकाल. ऍक्च्युली एक एक्सपिरियन्स सांगायचा होता हा बोला की सर. बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही कुठलंही काम करत असताना पहिला निगेटिव्हिटी आपण म्हणतो ना, निगेटिव्ह माइंड मला त्याचं हे व्हायचं नाही व्हायचं नाही व्हायचं नाही. पण तुम्ही एक जो शॉर्टकट एक फॉर्म्युला सांगितलं होता ना, डिलीट 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 कट कट कट, हे 2-3 दिवसापासून मी अनुभव घेतोय. आणि समजा कोणाची फिलिंग्स म्हणजे बरेच असे आपण निगेटिव्ह फिलिंग्स आपले येतात, कोणाला तर असं वाटतं की बाबा त्याला काहीतरी करावं, ते आले की ते आपण 2 ते 3 मिनिटं मी बोलतो कट 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 डिलीट डिलीट डिलीट, म्हणजे त्यातून ते निघून जातं. आणि शक्यतो प्लॅनिंग पुढचं कसं करायचं हे इम्प्लिमेंटेशन आतापासून करतोय. म्हणजे हे ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसाचा एक्सपिरियन्स तुम्हाला मी सांगतोय. चला ग्रेट. त्याच्यासाठी थँक्यू. चला थँक्यू. हा भारती मॅडम.
आता जसं संतोष सरांनी प्रश्न विचारला की आपल्याला हे सकाळी सकाळी ऐकायचं आहे, पण हे ऐकायलाच हवं का? आपण वाचू शकत नाही का? कारण आम्ही रूल ठेवलाय की सकाळी उठल्या आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास नो गॅजेट. ओके, तर तुम्ही वाचू शकता, 3 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. ओके. फक्त पण तो कागद बदलू देऊ नका. नाही, मी बेडच्या बाजूला चिटकवून ठेवते. हा, कारण काय असतं, मी का बरं रेकॉर्ड करायला सांगितलं की एकदा प्रॉपर रेकॉर्डिंग झालं ना तर आपलाच आवाज आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत गुंजतो. सगळ्यात ओळखीचा आवाज आपल्याला कोणता आहे? स्वतःचा. आणि ते तोच आवाज सबकॉन्शियस माइंड पर्यंत कंटिन्यू पोहोचवला सकाळी आणि रात्री, तर ते थोडं इफेक्टिव्ह जास्त होईल ऍज कम्पेअर्ड टू रीड. तर रीड करताना आपला आवाज जातोच आहे, तर म्हणून रीड करायचंय, पण वाक्य बदलायला नको, म्हणून ते लिहून ठेवा प्रॉपर. ओके, मी लिहून बेडच्या बाजूला चिटकवून ठेवते, म्हणजे फक्त वाचलं की झालं. हा, बिलकुल 3दा, पण एक वाक्य कितीदा वाचायचंय? 3दा. आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट, असं एक अफर्मेशन वाचताना 3दा हे करतात. तसंच रेकॉर्ड करताना पण 3दा रेकॉर्ड करायचंय. ओके, ठीक आहे, थँक्यू मॅम. पण हे कराल तेव्हा तुम्हाला याची अनुभूती येईल. जोपर्यंत ऑलरेडी फोन मध्ये केलेलं आहे, मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मी ऐकते. पण आम्ही काय म्हटलं की आपण जसं वागणार तशी आपली मुलं वागणार. आपण झोपेपर्यंत मोबाईल हातात घेतला तर तेही घेणार. म्हणून आम्ही रूल ठेवला की सकाळी उठायच्या आधी 1 तास नो गॅजेट आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास नो गॅजेट. खूप छान छान रूल आहे आणि हे करायला पाहिजे. हा, मीनाक्षी मॅडम. अनम्यूट करा. हा, मॅडम, मी पहिली बॅच केलेली होती, पण माझा एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला. मी हिलिंग माझी फुलांची रोपं होती, लाल शेवंतीच्या फुलाची. त्याला फुलं लागत नव्हती, छोटी छोटी लागायची. पण तुमचं हिलिंग मी तुमच्याकडून शिकल्यानंतर त्यांना हील केलं. सुंदर फुलं लागू देत, छान सुंदर दिसते. अक्षरशः दिवसात अगदी फुलांनी भरलं ते झाड, अगदी आकर्षित. म्हणजे सगळ्यांचं लक्ष त्या फुलांच्या झाडाकडे, त्या फुलाच्या झाडाकडे, एवढी भरती फुलं. त्यासाठी तुमचं थँक्यू. आणि मला एक शंका होती मॅडम, 7 चक्राचं आपण मेडिटेशन करतो त्यावेळी हात आपण कसे असावेत, म्हणजे हस्तमुद्रा कशी असावी? कालच्या सेशन मध्ये आपण ते सांगितलं, काल जे मेडिटेशन घेतलं, तरी एकदा सांगते कारण महत्वाचं आहे, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन. सुरुवात रेकीला प्रार्थना केल्यानंतर जेव्हा आपण मेडिटेशन सुरू करतो त्यावेळेस सुरुवात आपण जी करतो ते रूट चक्रापासून करतो. तर रूट चक्राचे दोन्ही हात, समजा आता रूट चक्रावर असे दोन्ही हात जेनेटिक ऑर्गनवर ठेवायचे. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्रावर दोन्ही हात एकावर एक ठेवून ओव्हरलॅप करून ठेवू शकता. मग मणिपूर चक्रावर एकावर एक जागा जास्त भेटते. हृदय चक्रावर पण आपण या पद्धतीने हात ठेवतो. थ्रोट चक्र, हृदय चक्राला एक हात कपाळाच्या समोर, एक हात कपाळाच्या मागे आणि दोन्ही हात असे क्राऊन चक्राच्या, म्हणजे सेंटर लॉक नाही करायचंय, असे ठेवायचे. ओके, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असू शकतो म्हणून मी आज दिलं. ओके, श्रद्धा मॅडम, अजून आपल्याला प्रोटोकॉल कडे वळायचं आहे. श्रद्धा मॅडम अनम्यूट करा. राजलक्ष्मी मॅडम. हॅलो मॅम. हा, बोला. मला विचारायचं की हेल्थचा जो तुम्ही हे काढले ना, तर ते सिम्बॉल समजा माझ्या शास्त्रांचं काय असेल तर त्यांच्या हातावर काढायचं आहे का काय करायचं? म्हणजे तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर त्यांच्या काढून द्या, किंवा बेड असतो ना त्यांच्या बेडवर असा 5 बोटांनी एकत्रित करून मोठा सिम्बॉल काढून द्यायचा. म्हणजे कशावर काढायचा? 5 बोट, कलरनी नाही काढायचा, 5 बोटांनी फक्त. हवेमध्ये जरी तुम्ही त्यांच्या बेडवर काढला आणि यांना संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेला आहे, हे ईश्वर ऐसा हो, हे ईश्वर ऐसा ऐसा, बस इनफ. ओके. आणि अजून एक विचारायचं की तुम्ही जो मेडिटेशनचा जो एक काढलेला आहे तर ते तुम्ही म्युझिक टाकलेलं, तर ते स्टार्ट कसं करायचं? म्हणजे ते लावल्यावर डायरेक्ट आपण ते कानात लावून हे करायचंय का कसं? हेडफोन लावूनही तुम्ही करू शकता, न लावताही तुम्ही मोबाईलवर डिरेक्टली. फक्त मेडिटेशन करताना ना तुमचा जो मोबाईल असतो ना तो काय म्हणतात त्याला, डीएनबी मोडवर टाका, डू नॉट डिस्टर्ब मोडवर. कारण आज मी एंजलचे शक्तिपात देत होती आणि मध्येच एका मॅडमचा फोन आला. म्हणजे माझ्याकडनं काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना डिस्टर्ब झालं. माझ्या माईक लॉक. पहाटे करणार मी तो ब्रह्ममुहूर्तावर करताना. चालेल ना. कसं कुणाचं मेडिटेशन मध्ये कुणाचा कॉल येणं वगैरे हे नको. नाही तर सरळ सरळ पेनड्राईव्ह मध्ये कॉपी करून ठेवा. छोटासा ते 200-300 रुपयाला एक स्पीकर मिळतो, त्याला लावा, म्हणजे कुठलं डिस्टर्बन्स होणार नाही.
मग स्टार्ट कशी करायची, म्हणजे करताना डायरेक्ट आपण मुद्रा रेकीला घेऊन. प्रार्थना करून डिरेक्टली रूट चक्रावर हात ठेवायचा आहे. ओके पहिलं लमचं जे चालू होतं तेव्हा. ओके 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 थँक्यू मॅम. ओके. हा, गीता मॅडम, गीता देसाई. हा बोला, माईक ऑन करा. माईक ऑन करा. ओके. सो नेक्स्ट टॉपिक बाकीच्यांचे. मॅडम. हा बोला. मॅडम, माझा मुलगा मुंबईला शिक्षणाला असतो, मला त्याला सिम्बॉल पाठवायचे असतील तर मग काय करता येईल? रेकी सेकंड लेवल डिस्टन्स हिलिंग साठी ते करायचं आणि मगच त्याला मी सिम्बॉल पाठवू हे शकते. कॉन्सन्ट्रेशनचे सिम्बॉल तर तुम्ही त्याला शिकवू शकता की हे असं असं ड्रॉ करून ठेव, बुक मध्ये होऊन जाईल. हा ठीक आहे. हा ओके ओके थँक्यू मॅडम. ओके. हा, श्रद्धा मॅडम बोला पटकन. हॅलो. हा हा बोला. मॅम, जे बॉडी पार्ट वर तुम्ही सांगता ते इमॅजिनरी करायचं की रिअल मध्ये, म्हणजे मला तेच समजलं नाही. इमॅजिनरी करायचं का? कळलं नाही मला काय प्रश्न आहे तुमचा. जे जिबू सिम्बॉल्स आहेत ना, ते बॉडी पार्ट्स वरती जे तुम्ही सांगितलं काढूनही लेफ्ट ठेवू वरती. शकतो अच्छा, किंवा आणि इमॅजिनरी पण आपण इमॅजिनरी यूज पण. करू शकतो. ओके ओके. आणि जे ऑरा क्लिन्झिंग सांगितलं ते आपण दिवसातनं किती वेळा पण करू शकतो का? म्हणजे समजा आता मला परत एकदा वाटलं करावं तर करू शकतो असं? करू शकतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके ओके. थँक्यू. आता आपला अजून एक महत्वाचा टॉपिक आजचा, याच्या कुठल्या आजारानुसार आपण कुठे हात ठेवायचे. ठीक है, बीमारिया और उनका निदान. कुठल्या आजारानुसार कुठे आपल्याला शरीराच्या पॉइंटवर हात ठेवायचं ते आपण बघणार आहे. तर आपण हे जे पॉइंट डॉक्टर मिकॉसिननी 24 पॉइंट सांगितले होते, पण ते 24 पॉइंट लक्षात ठेवायला कठीण आहे. तुमच्या नोट्स मध्ये ते दिलेले आहे. आता आपण बघणार आहे ते 7 चक्र आपण शिकलो. 7 चक्रांनुसार प्रत्येक आजारानुसार आपण कुठे हात ठेवायचं ते आपण बघणार आहे. तर पोटा संबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल, जसं उलटी आहे, दस्त आहे, इंडायजेशन आहे, गॅसेस आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशनची समस्या असेल, जेवणामध्ये लक्ष लागत नसेल, चेहऱ्यावर पिंपल्स येत असेल, काळे पांढरे डाग येत असतील, बुद्धी वाढवायची असेल किंवा जीवनामध्ये आनंद प्राप्ती, कारण पोट बिघडलं असलं की कोणालाच आनंद होत नाही, सगळ्यात जास्ती बिघाड तिथेच असतो. तर या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन एकच आहे. काय करायचं आहे? रेकीला कॉल करायचा आहे आणि एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे. संवेदना चालू होऊन संपेपर्यंत दोन्ही हात रब केले, थँक्स टू रेकी म्हटलं, आणि एक हात कपाळावर, आथाड्यावर आणि एक हात मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटं वर. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. हा एक प्रोटोकॉल आहे आणि त्याच्यानंतर शेवटी ही ऊर्जा मी पूर्णपणे स्वीकारलेली आहे आणि मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्यासाठी आपल्याला हात ठेवायचा आहे. तर तो कसा ठेवायचा? तर या पद्धतीने आपल्याला एक हात थर्ड आयवर आणि एक हात पेशंटच्या मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे. ठीक आहे, एक हात थर्ड आयवर, एक हात मणिपूर चक्रावर. आता जेव्हा माझ्या डोळ्यांचा त्रास आहे तर मी हात असे ठेवणार डोळ्यांवर, कारण मी इझिली. पण पेशंटच्या कसं ठेवायचं? तर पेशंटला समजा तुम्ही बेडवर लेटवलेला आहे, तर पेशंटला तेव्हा आपल्याला असं लेटवायचं आहे आणि हे हात असे राहतील आपले. ठीक आहे, कानांना हिलिंग दिलेला पेशंटला बेडवर लेटवलेला आहे, या पद्धतीने हिलिंग करायचं आहे. थर्ड आय चक्राला एक हात डोक्याच्या वर, एक हात डोक्याच्या खाली, या पद्धतीने आपल्या हिलिंग पोझिशन राहणार आहे. ठीक आहे, आता आपण समजून घेऊ की पोटाचा पॉइंट क्लिअर झाला. एक हात थर्ड आहे, याचा पीडीएफ तुम्हाला देणार आहे, काळजी करू नका, लिहायच्या भानगडीत पडू नका, समजून घ्यायचंय फक्त. बाकीचं तर आपण बऱ्याच आजारांवर डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे, कारण रेकी बॅलन्सिंगचं काम करत असते. शरीराला सुंदर आणि सुडोल बनवायचं आहे किंवा शरीराच्या विशेष भागांचं वजन कमी किंवा जास्ती करायचं आहे, तर याच्यासाठी जे आपला राहणार आहे एक हात विशुद्ध चक्र आणि एक हात मणिपूर चक्र. एक हात विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र आणि एक हात मणिपूर चक्रावर ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचा भाग, समजा मला कमरेचा इथे
हिलिंग करायचं आहे तर मग माझे नंतरचे स्टेप राहतील ते तिकडे हात ठेवणार. जिथला तुम्हाला एक्सेस फॅट कमी करायचा आहे किंवा जिथे तुम्हाला बॉडी म्हणजे एनर्जी वाढवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही नेक्स्ट. पण पहिलं मेन काय आहे, विशुद्ध चक्र आणि मणिपूर चक्र हे वजन वाढवणं किंवा कमी करणं यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला किसी भी प्रकार के सिरदर्द या मायग्रेन से मुक्ती केली, डोकेदुखी आणि मायग्रेनचा कुठला त्रास असेल त्याच्यातनं आपण कसं बरं होऊ शकतो, तर एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र. मूलाधार चक्र म्हणजे रूट चक्र, रूट चक्र, मणिपूर चक्र आणि रूट चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पॉइंट आहे आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. मायग्रेनसाठी किती पॉइंट घेतोय आपण? 4 पॉइंट. मणिपूर चक्र आणि रूट चक्र हे झाले पहिला सेट. आणि आपल्याला 2च हात आहे ना, एकावर 2च पार्टवर हात ठेवू शकू, म्हणून एक हात मणिपूर चक्र, एक हात रूट चक्र आणि नंतर एक हात आपला थर्ड आय चक्रावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात हृदय चक्रावर ठेवायचा आहे. क्लिअर? मायग्रेनसाठी 4 पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर श्वासासंबंधित कुठलाही प्रॉब्लेम असेल, अस्थमा असेल किंवा लंग संबंधित कुठलाही प्रॉब्लेम आहे, श्वासासंबंधित पायऱ्या चढताना दम लागणं किंवा अस्थमा आहे किंवा लंग संबंधित लंग्स मध्ये इन्फेक्शन आहे, त्याच्यात निमोनिया वगैरे हे सगळे आजार येतात. तर मग याच्यासाठी आपण हात कुठे ठेवणार आहे, तर आज्ञा चक्र आणि हृदय चक्र, मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र. कारण स्वादिष्टान चक्राचं जलतत्व आहे, नाभीच्या 3 बोट वर, नाभीच्या 3 बोट खाली. आणि त्याच्यानंतर आपण पाठीवर त्या पेशंटला झोपवून त्याच्या लंग्सला हिलिंग करायचं. आपल्याला लंग्स पोर्शनवर हात ठेवायचा. ठीक आहे. हे आता फक्त फर्स्ट लेवल मध्ये एवढं किचकट आहे. सेकंड लेवल मध्ये तर आपण डिस्टन्स हिलिंग मध्ये कुठल्याही वस्तूला घोषित करून डिस्टन्सने हिलिंग देऊ शकतो. ऍट अ टाइम आपण होल बॉडी, 7 चक्र, औरा, मन, मस्तिष्क, हृदय घोषित करून संपूर्ण शरीराला ऍट अ टाइम हिल करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आता लेवल 1चा स्टेप सांगते तुम्हाला की या पद्धतीने आपण हील करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर एखादा व्यक्ती निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन अशा सगळ्या प्रॉब्लेम मध्ये असेल. ठीक आहे. तणाव, डिप्रेशन जे काही नकारात्मक आहे तर एक हात आज्ञाचक्र आणि एक हात स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली, इथे हिलिंग करा. डिप्रेशनचा पेशंट लवकर ठीक होऊन जाईल. एक हात थर्ड आय चक्र, एक हात नाभीच्या 3 बोट खाली, स्वादिष्टान चक्राला हिलिंग करायचं आहे. ओके. त्यानंतर किडनी संबंधित कुठलेही प्रॉब्लेम असतील, किडनी संबंधित कुठलेही प्रॉब्लेम असतील त्याच्यापासून बाहेर पडण्यासाठी स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र, पहिले 2 पॉइंट कुठले आहे, स्वादिष्टान चक्र आणि रूट चक्र, आणि मग दोन्ही हात असे किडनीवर बॅक साइडली, दोन्ही हात किडनी पॉइंटवर ठेवायचे आहेत. क्लिअर. त्याच्यानंतर डोळ्यांच्या कुठल्याही समस्या असेल, चष्मा मुक्ती केलीये, दोन्ही हात डोळ्यांवर. त्याच्यानंतर आज्ञाचक्र, त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र आणि पायाचे तळवे, 2 डोळे, आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र आणि पायाच्या तळव्यांना हिलिंग द्यायचंय. आता मी तुम्हाला थोडक्यात हे केल्याने नेमकं आपण एका ऑर्गनवर हात ठेवतो तर काय फरक पडतो हे तर प्रोटोकॉल तुम्हाला आता याचं पीडीएफ मिळेल. कुठे कुठे हात ठेवायचा लक्षात आलं, यात कुठे प्रॉब्लेम आहे का, आजारानुसार जी काही तुम्हाला लिस्ट दिलेली आहे ते तुम्हाला कळेल. आता कारण मला एक पॉइंट अजून एक्सप्लेन करायचा आहे एक्स्ट्रा, तो मी आधी एक्सप्लेन करते. तर याच्यात बघा, तुम्ही नुसतं डोळ्यांवर हात ठेवल्याने काय काय फरक पडतो हा मी मागच्या बॅच मध्ये नाही घेतलाय हा पॉइंट, आता तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुम्ही डोळ्यांवर इथे हात असा ठेवता, फक्त डोळ्यांवर हात ठेवून जरी हिलिंग केलं, जे मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सपिरियन्स करवलं होतं, तर रेकी कुठे काम करते, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक लेवलवर काम करते. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक हे आपण शिकलो. तर शारीरिक स्तरावर फक्त असा हात ठेवल्याने काय फायदा होतो, स्वतःला असा किंवा पेशंटला या पद्धतीने जर आपण असा हात ठेवला तर नेमका कुठला फायदा होतो, तर शारीरिक स्तरावर पिनियल ग्लँड ला बॅलन्स केल्या जातं. नुसतं डोळ्यावर हात ठेवल्याने पिनियल ग्लँडला बॅलन्स केल्या जातं. डोळ्यांच्या समस्या, सायनस, नाका संबंधित समस्या, सरदर्द, मायग्रेन, एलर्जी, अर्धांगवायू वात म्हणजे ज्याला पॅरालिसिस आलेला आहे, श्वासाची समस्या, बुखार
मसूड़ों में दर्द या अन्न दातों की समस्याओं के लिए आराम मिळता हे झालं फिजिकल लेवलवर जेव्हा तुम्ही अचाट ठेवता. भावनिक स्तरावर याचा फायदा काय होतो तर चिंता दूर होते आणि तणाव कमी होतो. चिंता दूर होते आणि तणाव कमी होतो आणि मानसिक लेवलवर मनामध्ये दुविधाची जी अवस्था असते हे करायचं की नाही करायचं हा जो संभ्रमाची अवस्था असते ती अवस्था दूर होते. मानसिक संतुलन प्रस्थापित होतं. विचाराची स्पष्टता आणि कल्पना स्पष्ट होते. मनाच्या एकाग्रतेमध्ये वृद्धी होते आणि आध्यात्मिक लेवलवर अंतर्मुख होण्याची क्रिया होते आणि जे म्हणतात ना इंट्युइशन पॉवर डेव्हलप होते. अधिक अंदर की आवाज अधिक परिणाम पद्धती से मार्गदर्शन करती है. फक्त डोळ्यावर असा हात ठेवल्याने एवढा फायदा होतो. आता त्यानंतर जेव्हा आपण दोन्ही हात इथे ठेवतो मागे, दोन्ही हात या पद्धतीने जेव्हा इथे ठेवतो पेशंटला पालथा करून ठेवतो तर नेमके काय काय फायदा होतात शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक. तर शारीरिक स्तर पर बोलने में कठिनाई हो. काही मुलं तोतरे बोलतात, बोलण्यात कॉन्फिडन्स नसतो तर बोलने में कठिनाई हो, स्पीच रिलेटेड प्रॉब्लम हो, वजन अधिक या कम होने की समस्या है, दृष्टि दोष है या फिर निद्रा नाश, नाक से रक्तस्राव, सिर में अंदरूनी या बाहरी चोट हो तर या शारीरिक लेवलच्या समस्या असा इथे हात ठेवल्याने सॉल्व्ह होतात. भावनिक लेवलवर भीतीची भावना, चिंतेची भावना, उतावळेपणा, तणाव दूर होतो. मानसिक लेवलवर मनाची शांती लाभते, तणावापासनं मुक्ती मिळते आणि आपल्या विचारांना अधिक स्पष्ट रूप प्रकट होते. सृजनशीलतेचा विकास होतो. मानसिक लेवलवर मनाची शांती, तणावापासनं मुक्ती आणि विचार स्पष्ट होतात. आध्यात्मिक स्तरावर आज्ञा चक्र अधिक क्रियाशील हो जाता है और अधिक उच्च स्तरीय ऊर्जाओं को वह व्यक्ती ग्रहण कर सकता है. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, जेव्हा आपण गळ्यावर हात ठेवतो असा थ्रोट चक्राला हील करतो. का बरं सांगत आहे कारण आपले हे सगळे पॉइंट आपण हिलिंग साठी वापरणार आहे. 7 चक्रांचं हिलिंग केल्याने काय फायदा होतो हे मी तुम्हाला सांगते. शारीरिक स्तरावर रक्ताभिसरण, पॅरालिसिस, टॉन्सिल्स, गळ्याची समस्या, थायरॉइडची समस्या, हाई ब्लड प्रेशर, मोटापा, निद्रा नाश, मन की शांति, अशांति, इन समस्याओं से मुक्ति मिल सकती है. भावनिक लेवल पर आत्मविश्वास में वृद्धि होती है. क्रोध पर विजय मिलता है. अत्यंतिक निराशा अवस्था से मुक्ति और आनंद की प्राप्ति के लिए संतुलन की निर्मिति होती है. मन की शांति प्राप्त होती है और आध्यात्मिक स्तर पर गला यह शक्ति का स्थान है, सृजनशीलता का केंद्र है, संपर्कता का माध्यम है. इन सब शक्तियों का विकास होता है. एवढं डेव्हलपमेंट तुमच्या फक्त थ्रोट चक्रावर होतं. हृदय चक्रावर हात ठेवल्याने काय फायदा होईल तरी मी उद्याच्या सेशनला हे सगळे पॉइंट एक्सप्लेन करणार आहे. जे हिलिंग करण्याची प्रोसेस हे उद्या आपण एक्सप्लेन करून पेशंटला प्रत्यक्षात हील करणार आहे. तर त्याच्यामुळे उद्या जर तुमच्याकडे एक पेशंट अवेलेबल असेल तर तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल की तुम्ही हील केलेल्या तुमच्या दिलेल्या हिलिंगमुळे कुठल्याही पेशंटला किती लाभ झालेला आहे. तर उद्याचं आपलं सेशन किती वाजता आहे? दुपारी 3 वाजतापासून तुमच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत असणार आहे. आजपासून आपलं सेकंड आणि थर्ड लेवलचं ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. ज्यांना 25 तारखेपर्यंत लास्ट ऍडमिशनचा डेट आहे. 27 पासून आपली लेवल 2 ची बॅच चालू होणार आहे. ज्यांनाही अपग्रेड करायचं आहे हे नॉलेज तर त्यांचं स्वागत आहे. ओके, उद्या 3 वाजता उद्या आपलं लास्ट सेशन आहे. ठीक आहे. हा भूषण सर बोला. मॅडम आपण आपल्या चक्रावर हात ठेवायचा आणि समोरच्याला ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांच्या तिथे हात ठेवायचा ना की त्यांच्या चक्रावर हात ठेवायचा? त्यांच्या हिलिंग करताना त्यांच्या चक्रावर हात ठेवायचा, आपलं हिलिंग करताना आपल्या चक्रावर हात ठेवायचा. अच्छा, ठीक आहे. स्मिता मॅडम. हा बोला. आवाज नाही येत आहे, माईक बंद झाला तुमचा. राजलक्ष्मी मॅडम काही प्रश्न आहे का तुमचा? नाही मॅम. ओके. श्रद्धा मॅडम. स्मिता मॅडम हॅलो. येत नाहीये. हा मॅम. हॅलो हॅलो. हा बोला. माझ्या आईला ना व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी काय करता येईल का ह्याच्यामध्ये? म्हणजे मॅडम फार जास्तच 7 झालंय चक्रांचं ऍक्च्युली. हिलिंग केल्याने फायदा होतो. आणि अच्छा हेल्थ सिम्बॉल टाकून पाणी चार्ज करून द्या.
पाणी चार्ज. ओके, त्याने काही फरक, कारण की खूप झालंय ते, म्हणजे आता म्हणजे एकदमच जास्त पायाला हे झालंय त्याच्यामुळे. नक्की फायदा होऊ शकतो, पण दैनंदिन प्रॅक्टिस रेग्युलर करावं लागते. ओके ओके, चालेल चालेल, ठीक आहे. ओके, तर आज आपण इथे थांबणार आहे. 5 वाजलेले आहेत, दुसरी लगेच बॅच आहे. तर उद्या आपला सेशन 3 वाजता आहे, लक्षात ठेवा. 3 वाजतापासून 6 6:30 जेवढे वाजतील तेवढं चालेल. तुमचे सगळे प्रश्न, तर उद्याचा आपला जो टॉपिक आहे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे एक हिलिंग प्रोसेसचं, आणि त्याच्यानंतर कुठे हात ठेवल्याने नेमका काय काय फायदा होतो त्याच्याबद्दल 7 चक्रांचा आपण एकदा ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. आणि तुमच्या सगळ्या प्रश्न उद्या Q&A सेशन पण आहे, तो मिस करू नका. आणि उद्याचं पण रेकॉर्डिंग मिळेल, आजचं पण रेकॉर्डिंग मिळेल, आणि ज्यांची ऍडमिशन होईल त्यांना ऍप मध्ये रेकॉर्डिंग मिळेल. ठीक आहे, आणि बाकीच्यांना युट्यूब साठी लिंक तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्ही युट्यूबवर रेकॉर्डिंग बघू शकता 10 दिवसांचं. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच. हा, बोला संतोष सर. माईक ऑन करा सर, माईक बंद आहे तुमचा. हा मॅडम, एक विषयाचं होतं, आता जी मीटिंग पुढचे लेवलचे होणार, लेवल 2 लेवल 3, ते ऍप थ्रू होणार का झूम मीटिंग वरतीच नाही होणार? सर, मी लाईव्ह पण देते आणि रेकॉर्डिंग पण देते, आणि त्याचा लाईफ टाइम ऍक्सेस आहे. प्रत्येक लाईव्ह होणारी बॅच त्याच्यात अपलोड केली जाते, म्हणजे तुम्हाला त्या रेकॉर्डिंग, एखादा सेशन मिस झालं तर रेकॉर्डिंग पण मिळेल. पण ते त्याच्यात म्हणजे कसं, आता लिंक तुम्हाला युट्यूबची कुठेतरी स्टोअर करून ठेवावं लागेल. ती जर डिलीट झाली तर तुम्ही कोर्स बघू शकणार नाही, तुम्हाला परत ते करावं लागेल. पण ऍप मध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप पण कोर्स एक्सप्लेन केलेला आहे, टॉपिक वाईज, आणि डेली रेकॉर्डिंग पण तिथे अपलोड केलेले आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला, आणि लाईफ टाइम ऍक्सेस आहे, तुम्ही लाईव्ह सेशन कितीदा रिपीट करू शकता, रेकॉर्डेड पण कितीदा बघू शकता. जोपर्यंत आपला ऍक्सेस आहे लाईफ टाइमचा, तोपर्यंत तुम्ही ते रेकॉर्डिंगचा अनुभव घेऊ शकता. नाही, मला एक विचारायचं होतं, लेवल 2 आणि लेवल 3 ची जी आता ऍडमिशन आम्ही तुमच्याकडून घेणार आहे, झूम वर राहील आणि त्याचं रेकॉर्डिंग राहील ऍप मध्ये. ठीक आहे, सगळे सेशन लाईव्ह सेशन राहणार आहे, कारण सर हे सगळं प्रॅक्टिकल बेस्ड सेशन आहे. याचं नुसतं रेकॉर्डिंग पाहून काही फायदा होत नाही. आपण अर्धवट बघतो, मग आता कोणीतरी आलं इथे, मी डिस्टन्स हिलिंग म्हणजे त्यावेळेस तर आपण तुम्हाला फोन करायला सांगतो की एखाद्या नातेवाईकाला फोन करा, एखाद्या मित्राला फोन करा ज्याला पेन आहे शारीरिक, आणि तो अनुभव की तो कुठल्या तरी दुसऱ्या गावाला आहे किंवा दुसऱ्या देशात आहे, तुम्ही त्याला इथून हील करता, हा एक मस्त अनुभव आपण त्याच्यात घेत असतो. शुअर, थँक्यू, थँक्स अ लॉट. चला, थँक्यू व्हेरी मच. हा, हिप्नोटिझम काय आहे, हिप्नोटिझम काय नावाने जे जॉईन आहे. हा, बोला सर, काय प्रश्न आहे? फीज किती आहे आपली? सर, रेकी आता सध्या ऑफर मध्ये जी आहे 25 तारखेपर्यंत जे ऍट अ टाइम पेमेंट करतील त्यांच्यासाठी लेवल 2 आणि लेवल 3 ची 5,000 फी आहे. ज्यांना इन्स्टॉलमेंट हवी आहे त्यांना 2,500 भरून 7,000 पे करायची आहे, आणि 25 नंतर ऍडमिशन करतील त्यांना 9,000 रुपये फी आहे. ओके ओके, थँक्यू. ओके, फर्स्ट लेवल परत 1 जानेवारी पासून सुरू होणार आहे. ज्यांना रिपीट करायचंय सगळ्यांचं स्वागत आहे. ज्योती मॅडम, उद्या प्रश्न विचारा, कारण त्या बॅचला ऑलरेडी 4 मिनिटं लेट झालाय. चला, थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.